मंडळी, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. लहानपणी तुम्ही कधी स्वप्न पाहिलं होतं का की एक दिवस आपण क्रिकेटच्या मैदानावर उभं राहू, स्कोर बोर्डवर आपलं नाव असेल, वर्ल्ड कप मध्ये देशासाठी सेंचुरी मारावी आणि टीव्हीवर आपल्याला बघून घरचे शेजार पाजारचे सगळे खुश होतील. मला माहितीये, बऱ्याच जणांचं हे स्वप्न असणार. कितीतरी जणांना शाळेत कॉलेजमध्ये जाम भारी क्रिकेट खेळता येत असणार, एवढं भारी की त्यांचा गेम बघून सगळे त्यांना गल्लीतला सचिन, कॉलेजचा कोहली किंवा मग जिल्ह्याचा शेनवॉन म्हणत असणार. पण पुढं काय? कोणाच्या ओळखी नाहीत, कोणाकडे पैसे नाहीत, तर कोणाच्या अंगावर पुढे जबाबदारी पडली. कारण काहीही असो, पुढे संधी मिळाली नाही आणि त्यामुळं तुमच्यातला क्रिकेटर मरून गेला. पण अजूनही कितीतरी जण आपल्यातला क्रिकेटर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत राहतात. मग ते घराजवळच्या मैदानावर खेळून असेल किंवा ऑफिसच्या मित्रांसोबत टर्फवर खेळून. तुमच्यातला क्रिकेटर देखील असाच जिवंत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण तुमचा गेम नॅशनल लेवलला दाखवण्याची एक संधी तुम्हाला मिळाली आहे आणि या संधीचं नाव आहे पिपलॉन प्रो लीग. ही एक क्रिकेट लीगच आहे आणि ते खेळून तुम्ही चक्क नॅशनल लेवलला जाऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लीग मध्ये खेळण्यासाठी ना तुम्हाला ओळखी लागतील, ना कनेक्शन्स लागतील, ना पैसे. एवढंच काय, तर तुम्हाला तुमची टीमही तयार करावी लागणार नाहीये. हे सगळं कसं शक्य आहे? ही पिपलॉन प्रो लीग म्हणजे काय प्रकरण आहे नेमकं? हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तर कोट्यावधी भारतीयांचा श्वास आहे. पण या खेळाची मोठी शोकांतिका देखील आहे. 150 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात क्रिकेटची प्रतिभा असणारे लाखो तरुण असणार हे तर फिक्स आहे. पण त्यातल्या कित्येकांना संधीच मिळत नाही. पारंपरिक क्रिकेट लीग मध्ये जागा कमी असतात, निवड प्रक्रिया पारदर्शक नसते, कधी कधी तर पुढे कोण जाणार हे मैदानावर नाही तर मागच्या दाराने ठरतं. ग्रामीण भागातून आलेल्या, कमी पैसे असणाऱ्या आणि अजिबातच ओळखी नसणाऱ्या खेळाडूंना या सिस्टीम मध्ये तर जागाच नाही. त्यात क्रिकेट हा टीम गेम आहे, त्यामुळे तुमच्या एकट्याचा गेम कितीही चांगला असला तरी टीम कमजोर मिळाली असेल तर तुम्ही पुढे जातच नाही. हेच सगळं बदलण्यासाठी पिपलॉन स्पोर्ट्स इंटरनॅशनल या संस्थेने क्रिकेटचा एक इनोव्हेटिव्ह फॉर्मॅट तयार केलाय, पिपलॉन फॉर्मॅट. त्यावरच आधारित असलेली लीग म्हणजे पिपलॉन प्रो लीग, शॉर्ट मध्ये पीपीएल. हा फॉर्मॅट नक्की काय आहे सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी क्रिकेटचा गेम हा टीमचा न ठेवता एकट्याचा ठेवलाय. म्हणजेच ही सोलो क्रिकेट लीग आहे असंही म्हणता येईल. सिंगल बॅटर, सिंगल विकेट मॅचेस. खेळताना तुम्ही पारंपरिक क्रिकेट मॅच प्रमाणे ग्राउंडवरच क्रिकेट खेळणार. यात प्रत्येकाला खेळायला समान ओव्हर्स मिळतात, ना कुणाला जास्त ना कमी. स्कोर बोर्ड लाईव्ह असतो. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट सगळं ऍपवर रिअल टाइम अपडेट होतं आणि मग हाच स्कोर बघून तुम्हाला पुढच्या लेवलला पाठवलं जातं. ना कुठली सिलेक्शन कमिटी, ना कोणाच्या ओळखीची गरज. तुमचा गेम आणि तुमचा स्कोरच बोलतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी प्रक्रिया ऑटोमॅटिकली होते, मॅन्युअली त्यात कुणी काहीच चेंज करू शकत नाही. आता बघूया की एक प्लेअर म्हणून तुमचा प्रवास कसा असेल. पहिली पायरी म्हणजे तुम्हाला पीपीएल मोबाईल ऍप डाउनलोड करावं लागणार. त्यानंतर त्यावर प्रोफाईल क्रिएट केल्यावर तुम्हाला एक युनिक पीपीएल आयडी मिळेल. दुसरी पायरी म्हणजे रजिस्ट्रेशन. तुम्ही बॅटर किंवा बॉलर म्हणून रजिस्टर करू शकता. शिवाय लेवल 1 मध्ये तुम्ही मल्टिपल एंट्री करू शकता. म्हणजे एका सीझन मध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायच्या अनेक संधी मिळतात. तिसरी पायरी म्हणजे स्लॉट अलोकेशन. तुमच्या जवळच्या तुम्ही सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यातील मैदानावर तुम्हाला स्लॉट मिळेल. व्हॉट्सअप, ईमेल आणि ऍप नोटिफिकेशन अशा तिन्ही माध्यमातून तुम्हाला त्याबद्दल कळवलं जाईल. चौथ्या पायरीत तुम्हाला मैदानावर पोहोचून चेक इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक टोकन मिळेल आणि तुमचा नंबर आला की तुम्हाला मॅच मध्ये खेळायचंय. पाचवी पायरी म्हणजे मॅच संपल्यानंतर स्कोर्स लॉक होतात. त्यानंतर टॉप स्कोर ज्यांचा असेल ते आपोआप पुढच्या लेवलला प्रमोट होतात. म्हणजे प्रत्येक मॅचेस मधून टॉप 2 बॅटर्स आणि टॉप 2 बॉलर्स असे एकूण 4 खेळाडू नेक्स्ट लेवलला प्रमोट होतात. क्वालिफायर, डिस्ट्रिक्ट, झोन आणि स्टेट अशा 4 लेवल पार करून तुम्ही स्टेट प्लेअर बनू शकता. आणि विशेष म्हणजे एकदा का या 4 लेवल म्हणजे 4 मॅचेस तुम्ही जिंकलात तर तुम्हाला पुन्हा क्वालिफायर पासून सुरुवात करण्याची गरज नाही. तुम्हाला पुढील 4 वर्ष थेट स्टेट आणि नॅशनल लेवललाच खेळता येईल. म्हणजे फक्त 4च मॅच जिंकून तुम्ही चक्क नॅशनल लेवलचे क्रिकेटर होऊ शकता आणि हा प्रवास तुम्हाला एकाच सीझन मध्ये पूर्ण करता येतो.
आता खेळतानाचे नियम सांगतो कसे असणार. नॉर्मल क्रिकेटमध्ये कसं 2 टीम असतात, दोन्ही टीमला ठराविक ओव्हर्स मिळतात वगैरे वगैरे, तुम्हाला माहिती आहे. पण इथे तसं नाहीये. हा पूर्ण गेमच वेगळा आहे. इथं टीम विरुद्ध टीम नाही, तर बॉलर विरुद्ध बॉलर आणि बॅटर विरुद्ध बॅटर अशी गेम असणार. खेळाची रचना बघा कशी आहे. एका सेशनमध्ये 12 बॅट्समन आणि 8 बॉलर्स असतात. मैदानावर येताच प्रत्येक प्लेअरला एक रॅन्डम टोकन मिळतो. त्यावरच्या नंबरनुसार ठरतं की तुम्ही बॅटिंगला, बॉलिंगला आणि फिल्डिंगला कधी यायचं आहे. बॅट्समनसाठीचे नियम आधी सांगतो. 12 बॅट्समन एका सेशनमध्ये असले तरी मैदानावर एका वेळी एकच बॅटर बॅटिंग करतो व इतर बॅटर फिल्डिंग करतात. प्रत्येक बॅटरला आपले स्किल्स दाखवण्यासाठी ठराविक ओव्हर्स मिळतात आणि तो तुम्हाला फक्त ओपनली खेळायचा चान्स आहे, कारण तुम्ही आउटच होत नाही. जरी आउट झाला तरी तुम्हाला ठरलेल्या ओव्हर्स कंप्लीट खेळता येतात. 2 ओव्हर्स झाल्यानंतर तुम्ही रेस्ट घ्यायला जायचं आणि पुढचा बॅटर येणार. यात तुम्ही किती रन्स करता त्यानुसार तुम्हाला पॉइंट्स मिळतात आणि आउट झाला तर काही पॉइंट्स मायनस होतात. बॉलर्ससाठी थोडे वेगळे नियम आहेत. प्रत्येक बॉलरला सारखे ओव्हर्स मिळतात, पण त्याला सर्व ओव्हर्स सलग मिळत नाही. 1 ओव्हर टाकल्यानंतर बॉलरला फिल्डिंग करावी लागते. पुढच्या 2 ओव्हर्स फिल्डिंग केल्यानंतर बॉलरला रेस्ट मिळते. त्यानंतर रोटेशनने त्याचा नंबर आल्यानंतर पुन्हा 1 ओव्हर टाकता येते. बॉलर्सना विकेट घेतल्यावर, डॉट बॉल्स टाकल्यावर किंवा कमी रन्स दिल्यावर पॉइंट्स मिळतात. तर वाईड बॉल किंवा नो बॉल टाकला तर पॉइंट्स कट होतात. फिल्डिंगच्या बाबतीत म्हणाल तर मैदानावर बॅट्समनच्या ग्रुपमधले 8 आणि बॉलर्सच्या ग्रुपमधले 3 प्लेयर्स फिल्डर म्हणून असतात. त्यांची जागा देखील प्रत्येक ओव्हर नंतर क्लॉक वाईज म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बदलत जाते. त्यामुळे बॅटिंग आणि बॉलिंग सोबतच फिल्डिंगची संधी सगळ्यांना मिळते. शिवाय या लीगमध्ये कोणीही एकच खेळाडू कायमचा विकेट किपर नसतो, तर बाकी फिल्डर्स प्रमाणे तोही रोटेशन मध्ये बदलतो. म्हणजे सगळ्यांनाच विकेट किपिंग करण्याची व अतिरिक्त पॉइंट्स कमावण्याची संधी मिळते. या पद्धतीमुळं मैदानावर सगळे खेळाडू सतत हलत राहतात आणि प्रत्येकाला आपली चपळता दाखवण्याची संधी मिळते. हे सगळं होत असताना आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे पॉइंट्स ऍपवर नोंदवले जात असतात. मॅच संपल्यानंतर ऍपच्या माध्यमातून सगळ्यात जास्त पॉइंट्स मिळवणारे टॉप 2 बॅट्समन आणि टॉप 2 बॉलर्स पुढच्या लेवलसाठी पात्र ठरतात. बरं, तुम्हाला पहिल्याच मॅच पासून बक्षीसही मिळायला सुरुवात होते. 3ऱ्या लेवलच्या प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपये कॅश प्राइज मिळते आणि असे अनेक प्राइजेस आहेत. सो तुम्ही फक्त डिस्ट्रिक्ट लेवल क्रॉस केली की पुढील मॅच पासून पैसे मिळू शकतात. बाकी तुम्ही जर जिंकत स्टेट लेवल पर्यंत पोहोचलात तर तिथे प्रत्येक विजेत्याला 1,00,000 रुपयांचं बक्षीस मिळतं. मग विजेते खेळाडू कितीही असोत. शिवाय तुम्ही स्टेट लेवलला पोहोचलात तर पुढील 4 वर्षांसाठी तुम्हाला डायरेक्ट स्टेट लेवल खेळण्याची मुभा मिळते. जे प्लेयर्स नॅशनल लेवल गाठतात त्यांना PPL नॅशनल शो मध्ये खेळण्याची संधी मिळते. हा शो लाईव्ह टीव्ही, OTT किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ब्रॉडकास्ट होणार आहे. यासोबतच खास खेळाडूंसाठी स्कॉलरशिप्स, कोचिंग आणि सरप्राईज बक्षीस हे देखील असणार आहे. ट्रॉफी, जर्सी, सर्टिफिकेट हे सगळं तर मिळणारच, आणि यासोबत तुमचं नाव, तुमचा स्कोर, तुमची रँकिंग ही ऍपच्या माध्यमातून सगळ्यांना दिसत राहणार. तुमची ओळख तयार होणार आणि फॉलोईंग वाढणार, आणि हे सगळं कोणत्याही ओळखीशिवाय किंवा वशिल्याशिवाय होणार. एकूणच पिपलॉन प्रो लीग ही तुमच्यातील स्टार क्रिकेटरला जगासमोर आणण्यासाठी चालून आलेली एक खास संधी आहे. कंपनीने सांगितलंय की यामध्ये पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी असणार आहे, आणि हेच पिपलॉन मॉडेल कंपनी केवळ क्रिकेट पुरतं मर्यादित न ठेवता इतर खेळांमध्ये देखील आणणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. तेव्हा तुमच्यातल्या क्रिकेटरला आता जागं करा, PPL ऍप डाउनलोड करा, प्रोफाईल तयार करा आणि मैदानावर उतरा. याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर पिपलॉनच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. वेबसाईटची आणि ऍपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे. बाकी तुम्हाला लीग बद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की विचारा, आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.